सहकार परिषदेचे अध्यक्ष आणि मोहोळचे माजी आमदार राजेंद्र पाटील आपल्या समवेत आहेत। मला काय सांगाल, ज्या पद्धतीने एकीकडे सहकार महर्षींचा विचारांचा वारसा पुढे गेला पाहिजे अशी भावना मांडताना सोलापूर जिल्ह्याला सहकार चळवळीला गती देण्याचं काम आपण सहकार महर्षींच्या माध्यमातून झाल्याचं कार्यक्रमामध्ये सांगितलंय। एकीकडे सहकार परिषदेचा अध्यक्ष अनेक संस्था मोडकळीस आलेत राज्यभरातल्या, आणि त्याच पदावर आपण आज अध्यक्ष पदावर आहात। कसं पाहता एकंदरीत जिल्ह्यात राज्यातली स्थिती सहकाराची? महाराष्ट्र जे प्रगत झाला त्याच्यामध्ये सहकाराचा सिंहाचा वाटा आहे, आणि एखादा दुसरा अपवाद जर वगळला तर महाराष्ट्रामध्ये मजबूत अशा प्रकारची सहकाराची फळी आहे। सहकारामुळेच जे सरकार करू शकत नाही ते सहकारात नव्हतं, हे आपण महाराष्ट्रामध्ये मग बारामती असेल, मार्शल असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल किंवा वेस्टर्न महाराष्ट्र असेल, इथं आपण पाहिलेलं आहे। आणि म्हणून हे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर त्याला सहकाराशिवाय पर्याय नाही, आणि म्हणून सहकार मजबूत करण्यासाठीच सरकारी प्राधान्य देतं, आणि राज्यकर्ते किंवा सामाजिक कार्यकर्ते सुद्धा त्याला प्राधान्य देतात। त्यामुळे नक्कीच पुढच्या काळामध्ये ही सहकार चळवळ याहीपेक्षा मजबूत होईल। राज्यभरातल्या अनेक संस्था आहेत ते की कोलमडल्याच्या स्थितीत आहेत। सहकार परिषदेचा अध्यक्ष काय वेगळ्या संकल्पना असतील, योजना असतील, असं काय आहे आपल्या कल्पनेत? नाही, आता कसं आहे, सहकारी परिषदेचा मी अध्यक्ष जरी असलो तरी देशाच्या सहकार मंत्र्यानं आणि राज्य सरकारनं सहकारामध्ये अधिक लक्ष घालण्याचं ठरवलं असल्यामुळं जरी काही मोडकळीत संस्था आल्या असतील तर त्याला अनेक कारणं असतात। कधी निसर्ग असतो, कधी वेगवेगळी कारणं असतात। त्यामुळे ह्या सगळ्या कारणांचा मीमांसा करून ही सहकार चळवळ याहीपेक्षा मजबूत करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीनं या ठिकाणी भक्कम करण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर अजित पवार गटाला जे आहे ते या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेला अपयश आलं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। कसं पाहता, एकीकडे हे अपयश आणि अजूनही जिल्हाध्यक्ष पदाची माळ कुणाच्याही गाळ्यात पडलेली, नेमका ब्रेक कशासाठी लागला जिल्हाध्यक्ष पदाचा? यश अपयश हे राजकारणामध्ये असतंच, त्यामुळे ते फारसं आपण गांभीर्याने घ्यायचं नसतं। पण नक्कीच सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आज आम्ही थोडंसं मागं आहोत, तर याच्यातून पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा हा जसा पूर्वी राष्ट्रवादीचा होता तसा करण्यासाठी आम्ही कारणं शोधू की आम्ही कशामुळं थोडंसं इथं आम्ही मागं पडलो, आणि पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गट हा भक्कम होईल अशी मला अपेक्षा आहे। मोहोळ असेल, माडा असेल, कुठंतरी हे अपयश मांडलं जात नव्हतं, आपण तर बालेकिल्ला आपला समजलं जातं। नेमकं काय अपयशाचं कारण? कुठंतरी अप्पर तहसीलचं कारणीभूत आहे? अप्पर तहसीलचा कार्याचा काहीच संबंध नाही याच्यामध्ये। हे अनेक वर्ष आमच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळं कदाचित निगेटिव्ह वोटिंग आम्हाला बदल करून बघायचा आहे, अशा प्रकारे झाला असावं असं माझं मत आहे। नक्कीच पुढच्या काळामध्ये शरद पवारांची सहानुभूती याला काय कारणीभूत आहे असं वाटते काय? नाही, थोडेसे असू शकेल, असंही काय म्हणता येणार नाही, परंतु सगळ्यात महत्त्वाचं की आमच्या हातातच सत्ता होत्या 35 वर्ष, त्यामुळे बदल करायचा म्हणून लोकांनी ठरवलं असेल। शेवटी मतदारांनी जो निर्णय दिला आहे तो आपण सगळ्यांनी शिरसावंत मानायचा असतो, म्हणून करता आम्ही दिलेला निर्णय मान्य करतो, आणि पुढच्या काळामध्ये तालुक्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू, आणि लोकांच्या काही अडचणी असतील किंवा काय नाराजी असतील दूर करून पुन्हा एकदा आम्ही राष्ट्रवादी मजबूत करू या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये। जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीला ब्रेक लागलाय कुठेतरी। संजय मामा शिंदे देखील शिबिराला काल पाहायला मिळाले आपल्याला शिर्डीला। उदय माने जे मोंडीमचे आहेत ते देखील अध्यक्ष पदाच्या रेसमध्ये असलेच मानले। का ब्रेक कशासाठी लागलाय? जिल्हाध्यक्ष पदच नाही, रिक्त आहे। नाही, ब्रेक वगैरे काही नाही आहे। मध्यंतरी आमच्या जिल्हा अध्यक्षांनी इलेक्शनच्या वेळेला स्वतःला उभं राहायचं होतं म्हणून करता त्यांनी राजीनामा दिला होता। नंतर निवडणुकाच होत्या, निवडणुकीनंतर पुन्हा सरकार, पुन्हा मंत्रिमंडळ, पुन्हा पालकमंत्री, या सगळ्या याच्यात वेळ गेल्यामुळं निवडला गेला नाही। परंतु नक्कीच या सोलापूर जिल्ह्याला चांगल्या प्रकारचं, सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची घडी बसवणारा आणि संघटना मजबूत करणारा अशा प्रकारचा अध्यक्ष हे आमचे नेते अजितदादा पवारसाहेब देतील, कारण अजितदादांना महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याचा अभ्यास आहे। त्यामुळे चांगल्या प्रकारचा अध्यक्ष ते देतील की ज्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा बलशाली होईल। शेवटचा प्रश्न मला, ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंनी काल शिबिरामध्ये वक्तव्य केलंय की अजितदादांना मी सांगत होतो जाऊ नका, पार्टीचा शपथविधी षडयंत्र आहे,
कसं आता एक अशी वक्तव्य समोर येताना पाहायला मिळतात, अजितदादांनी असं करायला नाही पाहिजे होतं, तसं करायला नाही पाहिजे होतं, कसं पाहताय? त्याच्या बाबतीमध्ये त्यांना तुम्ही विचारलं बरोबर. मी एवढा मोठा माणूस नाही, तालुक्याचा कार्यकर्ता आहे. ज्या पद्धतीने 11 कोटीच्या फसवणूक प्रकरणी दीपक साळुंके असतील, चेतनसिंह केदार असतील, माजी आमदार बबनराव शिंदे असतील, यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालाय. सहकार परिषदेचा अध्यक्ष सहकार आणि एकीकडे DCC फसवणूक प्रकरण, नेमकं याबाबत आपल्याला काय वाटतं? मला 11 कोटीचा फसवणूक प्रकरणात नाही, मला ती माहितीच नाही. बर, तो मला जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आहे, ते अनियमितता झालेली आहे. तरी सुद्धा आमच्यावर 88ची कारवाई झालेली आहे. आम्ही त्याच्यासाठी लढाई लढतो. न्यायालय जो निर्णय देईल तो फायनल होईल. आज काय फायनल नाही तो. धन्यवाद. नक्कीच हे होते राजनजी पाटील आणि ज्या पद्धतीने दिलखुलास बोलताना गप्पा साधल्या.